आजही एकलव्याची व्यथा माझ्या हृदयातून आणि मस्तकातून भळभळा वाहते. एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता, पण तो दलित आदिवासी होता. अर्जुन क्षत्रिय आणि तुम्ही गुरुदेव ब्राह्मण. पण तुम्ही लबाडी केली तात, तुम्ही लबाडी केली. कोणी मागणार नाही असा उजव्या हाताचा अंगठा मागितला. का तर तो अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होऊ नये म्हणून तुम्ही ते भयानक कृत्य केलं. शरम वाटते मला, शरम वाटते तुमची. बघा आता, बघा नियतीने तुमच्यावर कसा दारुण सूड उगवला आहे. बघा तुमचा लाडका अश्वत्थामा आज त्याच निषाद भिल्लांमध्ये निकृष्ट अवस्थेत जगतोय. एकलव्यासारखा गुहेत एकटाच राहतोय आणि भळभळणाऱ्या जखमांचे संदर्भ शोधतोय. ब्राह्मण आणि आचार्य असूनही वाईट नीच कर्म तुम्ही केलं आणि तुमचं पाप शाप तुमचा पुत्र म्हणून मी भोगतोय. नियती कालचक्र आणि कालपुरुष कुणालाच क्षमा करत नाही. इथले हिशेब ते इथेच पुरे करतात, इथेच. बरोबर आहे ना तात? बरोबर आहे ना? तात आहात का तुम्ही आभात? बघा 5000 वर्षांपूर्वीचा एकलव्य जाती धर्मासह या ब्राह्मण अश्वत्थाम्यात सामावून गेला आहे. तात मी तोच एकलव्य आहे. कर्मठ ब्राह्मण द्रोणपुत्र अश्वत्थामा भोगतो एकलव्याचा श्राप, एकलव्याचं दुःख. आणि आता मी दिसतोही आहे एकलव्यासारखाच. एकलव्याच्या स्मृतीपटलातून बाहेर येण्यास त्याला वेळ लागत होता. एकलव्यावर केलेल्या अन्यायाने त्याचं मन आक्रोंदून उठलं होतं. अस्तंबा पर्वतावर बसलेल्या अश्वत्थाम्याची जखम पुन्हा भळाभळा वाहू लागली, अगदी एकलव्याच्या तुटलेल्या अंगठ्यासारखी. सूर्य माथ्यावरून सरला होता. नेहमीप्रमाणे घळीत जाण्यासाठी वळणार एवढ्यात त्याचं लक्ष डोंगराच्या पायवाटेकडे गेलं. आश्चर्याने त्याची एक भुवई वर गेली. आश्चर्याच्या जागी हळूहळू संतापाचा ज्वर चढू लागला, कारण रॉजर फिलिप बेकर मोठ्या उत्साहाने पुन्हा डोंगर चढत होता. कालचा दिवस एकदम फॅन्टास्टिक होता. आय वेंट टू नंदुरबार. तिथल्या कम्प्युटर नेटवरून कॉन्टॅक्टर होल US मीडिया, एंटायर अमेरिकन प्रेस. मी ओल्ड अश्वत्थाम्याला रिइन्व्हेंट केलं. होल स्टोरी नरेटेड बाय मी. ही ऑफर्ड मी मिल्क. अजून काय प्रूफ पाहिजे? स्टील माय रिसर्च इज इनकम्प्लीट. देन आय विल प्रूव्ह द वर्ल्ड. मी अस्तंबा माउंटेनवर व्हिजिट करतो. आय विल बी फ्रेंडली विथ हिम. Sooner or later, Ashwatthama will be in the United States. Who means? I will bring him. Will present him to the world. जे या इंडियन्स ना जमले नाही ते we will do it. Roger will do it. ए गोरा रॉजर, लेका दिवा स्वप्न बघतोय बघा, आणि तेही माझ्या अस्तंबा पर्वतावर. ए गोऱ्या, तुझा देश नाहीये. खोळ्यावानी डे ड्रीमिंग काय करतोयस? हा, ये
दूध प्यायल्यावर येतोय. ये, आता तुला वाघिणीच दूध पाचतो बघ. तुला काय माझं गुड सापडलं काय रे? हा, कुठे? आणि तू मला अमेरिकेत नेणार, जगापुढे उभा करणार, तू मीडिया समोर तमाशा करणार आणि स्वतः हिरो होणार. हा, थोडक्यात काय तर तू मला विकून धनवान होणार, कीर्तिमान होणार. मोठा आलाच रे इतिहास संशोधका. ये ये आता वर ये आणि राहा डोंगरावर अन्न पाण्या वाचून तडफडत. एक दिवस भुकेने तुझं पोट अग्नी ओकू लागेल ना, तेव्हा आपोआप अमेरिकेला जाशील आणि सगळ्या जगाचा हास्य अभिनेता द ग्रेट कॉमेडियन रॉजर बेकर बनशील. गुड बाय रॉजर, गुड बाय. गॉड ब्लेस यू. रॉजर बेकरला ग्रेट कॉमेडियन ठरवत अश्वत्थामा कातळावरून उठला. रॉजरला हसत गुड बाय रॉजर, गॉड ब्लेस यू असा आशीर्वाद दिला आणि झपाट्याने आपल्या घळीकडे निघाला. आपल्या लाडक्या बकरीचा निरोप घेतला आणि डोक्यावर घोंगडी पांघरून डोंगराच्या पलीकडच्या बाजूने खाली उतरू लागला. सातपुडा पर्वताचा दुसरा आणि तिसरा पुडा ओलांडून तो आता गुजरात सीमेवर मार्गक्रमण करणार होता. पण त्याआधी तो एक गोष्ट करायला विसरला नाही. रॉजरची रिकामी केलेली तेलाची बाटली त्याने घळीतून काढून रॉजरच्या पायवाटेवर अलगद सोडून दिली आणि झपाट्याने चालायला सुरुवात केली. डोंगर चढताना रॉजर जणू हवेतच चालत होता. त्याचे विचारचक्र वेगात सुरू होते. दिस अश्वत्थामा नोज इंग्लिश. येस, मागच्या वेळी मला गो बाय म्हणाला होता. म्हणजे मला भेटला तर वी कॅन कॉन्व्हर्स इन इंग्लिश. माझ्या रिसर्च प्रमाणे ना त्याला मल्टिपल लँग्वेजेस येत असणार. पर्सनल मीटिंगमध्ये हा देखील पॉइंट व्हेरीफाय केला पाहिजे. हा रॉजर त्याला खूप क्वेश्चन्स विचारेल अबाउट महाभारत अँड मेनी अदर थिंग्स. फॉर एक्झाम्पल टुडेज वर्ल्ड बद्दल त्याला काय वाटतं. माझा रिसर्च फेमस होईल. मे बी मला नोबेल सुद्धा मिळू शकेल. अश्वत्थामा, just see what will happen. Oh, ही तर तेलाची बाटली मीच त्याला दिलेली. एम्प्टी बॉटल. This means dear friend Ashwatthama, thank you for accepting my holy oil. But don't worry, I brought enough bottles of oil for you. But dear friend, this empty bottle I will keep as a memory of our first meeting. असं म्हणत रॉजरने रिकामी बाटली आपल्या सॅकमध्ये जपून ठेवली आणि झपाट्याने डोंगर चढू लागला. अश्वत्थामा देखील तिसरा पुडा उतरत होता. त्याच्या सोबतीला होती अरण्यातील झाडांची सावली. मात्र मध्येच डोकावणाऱ्या भूतकाळातल्या आठवणींनी त्याच्या मस्तकावरची भगभग चिघळत होती. कटाक्षाने तो आठवणी दूर सारायचा प्रयत्न करू लागला. तरीही मस्तकावरची जखम भळाभळा वाहू लागली. त्याने डोक्यावरची चिंधी पिळून घट्ट बांधली. या जंगलात तेलतूप मिळणं अशक्यप्राय होते. तो डोंगर उतरू लागला, पण त्यालाच कळत नव्हतं की तो का उतरत आहे. रॉजरला गुंगारा देण्यासाठी की नियती त्याला वाट दाखवत होती. तिन्ही सांज होता होता रॉजर अस्तंबा पर्वताच्या टेकडीवर पोहोचला. Thank God, I reach on the top. पण कुठूनही गो हवेचा आवाज येत नाही. This means dear friend Ashwatthama is happy about me. Now I am waiting for milk. There's a pot full of milk. Yes, नंतर माझा डिअर फ्रेंड येईल आणि मिल्की नाईट मध्ये आम्ही चॅटिंग करू. Oh no! Oh no! Life is in danger. Help! 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 Who will help now? Help!
प्राण्याच्या आवाजात बोललेल्या अश्वत्थाम्याचे शब्द ऐकून वाघाची दुसरी डरकाळी हवेतच गुदमरली आणि विरली. वाघाचा आवाज येईनासा झाल्याने रॉजरला हायसं वाटलं. तिथेच बसून राहिला. दुधाने भरलेले मातीचे सुगड हाती येईल आणि डिअर फ्रेंड भेटेल याची वाट बघत. तिथे डोंगर उतरणारा अश्वत्थामा हा तेलाच्या तहानेने व्याकुळ झालेला होता. तेलासाठी गावात जाणे जरुरीचे होते आणि तशी रात्रीची वेळच त्याच्यासाठी सुरक्षित होती. तेल शोधायलाही सुरक्षित होती. दिवसा त्याला कुठेही लपता येत नसे. एकतर जखमेमुळे गलिच्छ अवतार आणि मस्तकातून वाहणाऱ्या रक्तस्रावाचा कुबट दर्प. कधी भिकारी तर कधी वेडा म्हणून लहान मुले दगडही मारीत असत. तर कधी तेल मागतोय म्हणजे हा महाभारतातला अश्वत्थामा तर नव्हे म्हणून त्याला बघायला लोक गावच्या गाव त्याच्या मागे धावत असे. अशा सगळ्या गोष्टी त्याला विलक्षण असह्य होत असत. अश्वत्थामा आता डोंगर पायथ्याशी आला. ती गुजरात सीमा होती आणि तिथे कुवागाव नावाचे खेडेगाव होते. एका किराणा मालाच्या बंद होत असलेल्या दुकानापाशी तो येऊन उभा राहिला. त्याचा अवतार हा घोंगडी पांघरलेल्या भिकाऱ्याच्या असल्याने कोणी चाराठाणे फेकत होते. बाजारहाट करून परत जाणारे तेवढाच दानधर्म म्हणून पैसे देत होते. अर्थात तो पैसे जमा करून घेत होता, पण त्याला तेलाची गरज होती. पैसा जमा करून घेताना त्याने आभाळाकडे पाहिले, आपल्या तातांशी बोलला आणि दुकानदारापाशी आला. तात, पिष्टोत्तकापेक्षा जास्त पैसे जमा झाले. चला तेल विकत घेऊया. ओ बनियाजी, મને तेल જોઈએ છે. मिळेल का थोडं तेल मला? हे घ्या पैसे. હા આવો આવો. હા તમને શું તેલ જોઈએ છે? હા આપું ને આપું, તેલ આપું ને. પણ તમારી પાસે તેલ લેવા માટે કઈ ડબ્બા બાટલ કઈ છે? तेलासाठी बाटली? अरे कुठून असणार माझ्याकडे? ही ही काय माझ्या हाताची उंजळ. दे ह्यात तुझं तेल. નહીં 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 મારી પાસે પ્લાસ્ટિકની થેલી છે, આનામાં હું તમને તેલ આપું છું. अरे आपो आपो, जल्दी तेल आपो. दुकानदाराने प्लास्टिकच्या थैलीत तेल भरून दिले. तेल मिळतंय या कल्पनेने अश्वत्थाम्याची जखम अधिकच चिघळली आणि भळभळायला लागली. त्याला दुःख सहन नाही झाले. त्याने कफनीतून काळा फडका काढला. मस्तकावरची चिंधी घाईघाईने सोडली. जखम पुसली आणि वाण्याने दिलेली प्लास्टिकची तेलाची पिशवी त्याने जखमेवर पदाबद ओतली. एखाद्या खोल विवरात जावे तसे ते तेल त्याच्या जखमेत आत खोल खोल झिरपत होते. त्याला कपाळावर तेल ओतताना पाहून दुकानदार अवाक होऊन त्याला ओरडला. અરે 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 જોઈ લો, અરે આ તો અશ્વત્થામા છે. આ મહાભારતનો માણસ લાગે છે અશ્વત્થામા. અરે જુઓ જુઓ, અરે બધા જુઓ, અરે જુઓ અશ્વત્થામા છે, અશ્વત્થામા. तो बनिया इतक्या मोठ्याने ओरडला की रस्त्यावरची रहदारी क्षणभर थबकली आणि असंख्य डोळे अश्वत्थाम्याकडे पाहू लागले. आणि बेचैन झालेला अश्वत्थामा झपाट्याने अरण्याच्या दिशेने धावला आणि धावतच सुटला. मला इथे थांबता येणार नाही. मला अरण्यात परत गेलं पाहिजे. अरे किती वेगाने आपण पुन्हा आपल्याला सुरक्षित अशा अरण्यात आलो. रात्र झालीये. रातकिड्यांची कर्कश किरकिर सोबतीला आहे आणि या मोठ्या वटवृक्षाखाली बसल्याने वडाच्या पानांची हळुवार पतझड मस्तकावरील जखमेवर फुंकर घालते. जणू निसर्गच माता गौतमी प्रमाणे माझ्या जखमेवर फुंकर घालतोय. आणि वटवृक्षाला टेकून तो शांतपणे विश्रांती घेऊ लागला. त्याचे डोळे ग्लानीने मिटले. कृष्णाचा शाप आता जाणतेपणी सुरू झाला होता. तिथे रॉजर मात्र सबंध रात्र त्या पर्वतावर जागाच होता, एकटाच भूतासारखा. रात्रभर सोबत होती वाघांच्या डरकाळ्या, अस्वलांचा गुरगुराट आणि कुत्रांचा गुंजार. म्हणूनच रात्रभर डोळ्याला डोळा लागू शकला नाही. पण अश्वत्थामाने दरडावल्यामुळे कुठलेही वन्य श्वापद त्याच्या जवळ आली नाहीत. विचाराच्या आवर्तनात रॉजर बसून होता.
अश्वत्थाम्याची चातक पक्षासारखी वाट बघत. आता अस्तंबा गावातल्या आदिवासी पाड्यांना जाग येत होती. काल अश्वत्थामा जो आहे हे काय आपली तेलाची बुदली तशीच, म्हणजे आपला लाडका बाबा काल रात्री तेल घ्यायला आलाच नाही. कुठं वनवनत असेल आपला बाबा. देवा, ए देवा, आमच्या बाबाच्या डोक्याची तगमग थंड होऊ दे रे. त्याला विश्रांती मिळू दे. पहाट झाल्यावर अश्वत्थाम्याने वर खेड नदीत स्नानसंध्या करून पूजा आटोपून तिथल्या महादेवाच्या मंदिरात गेला. तिथला घंटानाद त्याचे मन प्रसन्न करत होता. व्यासांच्या आणि त्र्यंबकेश्वरांच्या आशीर्वादाने त्याच्या शारीरिक वेदना बोथट झाल्या होत्या, पण मानसिक वेदनांचं झालेलं विष मात्र प्रचंड वेदनामय होतं. तो उठला. महादेवाच्या मागच्या कोनाड्यात बसलेल्या शनीला कुणीतरी तेल वाहिलं होतं. ते तेल त्याने शनीची क्षमा मागून शनीच्या अंगावरून खरवडून काढलं आणि स्वतःच्या डोक्यावर थापलं. त्याचं डोकं थोडं थोडं शांत झालं आणि अचानक त्याला गोऱ्या पाहुण्याची आठवण झाली. आपण नक्की कुठे आहोत? आपण त्या गोऱ्या रॉजरसाठी आपला अस्तंबा सोडला. खूप झालं. तो गोरा पांढरा पाय पवित्र अस्तंब्यावरून लगेच जायला हवाच. गोरा पाहुणा आपल्या पवित्र अस्तंबा पर्वतावरून जायलाच हवा असे ठामपणे ठरवले आणि एकवार अस्तंब्याकडे दृष्टी फिरवली. त्याच क्षणी रॉजरला दुर्बुद्धी सुचली. मोठ्या तावातावाने तो डोंगर चढून घळीजवळ जाऊ लागला, कारण त्याला अश्वत्थाम्याला भेटायची घाई झाली होती. त्याही पेक्षा त्यांच्याकडचे पाणी संपले होते. त्याला तहान लागली होती. डोंगरावर पाणी शोधायचे होते. पण वाटेत उभी असलेली अश्वत्थाम्याची लाडकी बकरी रॉजरकडे पाहून रागाने ओरडत होती. त्या बकरीला पाहून रॉजरला अधिक चेव आला. तिला हॅलो हॅलो म्हणत वेगाने डोंगर चढू लागला आणि त्याच वेगाने तो खाली घसरू लागला. फरफटत फरफटत घसरत तो आपल्या जागेवर पुन्हा कातळावर येऊन आदळला. ढोपरं कोपरं फुटली, पाठीची सालं निघाली, रक्त बंबाळ झाला. पण त्या अवस्थेत धीराने सॅकमधले फर्स्ट एडचे सामान काढले. एवढ्यात पुन्हा बकरी क्रोधाने ओरडू लागली. त्याच क्षणी रॉजरच्या पायाखालचा मोठा दगड सरकला आणि रॉजर डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पडला. आदिवासी शेतकरी आमदार पडवी यांच्या वडिलांनी गोऱ्या पाहुण्याला ओळखले आणि 2 कातकऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या मचाणात आणले. रॉजर आकाशाच्या बापाला हाका मारत होता. इतक्यात आमदार पडवी घरी आले. Oh Jesus, Jesus, please help me. Please save me. हॅलो रॉजर, हाऊ आर यू? Padri sir, see my condition, see my wounds. काय हे सगळं काय झालंय मला? हा, डोंट वरी. मला माझ्या बाबांनी सगळं काही व्यवस्थित सांगितलं. हे माझ्या जखमांवर तुम्ही तो झाडपाला लावलाय. आय नीड लोशन, गुड मेडिसिन्स. हा, वी विल ट्राय. पण काय माहितीये का, या कातकरी आदिवासी मंडळींचा जो झाडपाला असतो ना, तो खूपच गुणकारी असतो, कारण त्यांच्या बाबांवर पूर्ण भरोसा असतो. मी किती माउंटरिंग करणारा एक्सपर्ट, माझा असं कसं झालं? आय डोंट नो. यु नो. पण मला मात्र तुझ्या पडण्याचा अर्थ समजलाय बरं का रॉजरा. आय नो इट. प्लीज टेल मी द रिझन. माझ्या बाबत असं का झालं? अश्वत्थामा तर माझा डिअर फ्रेंड आहे. मी त्याच्यावर वर्ल्ड फेमस रिसर्च केला आहे. मी त्याला जगाच्या समोर प्रेझेंट करणार आहे. अरे हा तुझा भ्रम आहे रे गोऱ्या पाहुण्या. अरे माझी तुला हात जोडून नम्र विनंती आहे की तू आता इथून लवकरात लवकर निघून जा. मीन्स व्हॉट यू मीन? गो अवे? येस, करेक्ट. बाबांचा तोच संदेश आहे. तुला जर तुझं घरदार आणि जीव प्यारा असेल ना, तर इथून तू लवकरात लवकर निघून जा. हा, पण मग माझ्या रिसर्चचं काय? हा,
आता अमेरिकेत जाऊन मी काय सांगू? पण रॉजरच्या अशा प्रश्नांची उत्तरे आमदार पडवीच काय कोणाकडेच नव्हती. कसा बसा एका पायावर उभा राहत लंगडत लंगडत तो एसटी स्टँडवर उभा होता. एसटी कधी येणार माहीत नव्हतं. एवढ्यात अश्वत्थामा अशी पाटी असलेली जीप पांढरा झेंडा फडकवत त्याच्या समोर उभी राहिली. आदिवासींनी गच्च भरलेल्या जीपमध्ये गोरा रॉजर बसला आणि नंदुरबारकडे निघाला. आदिवासी स्त्री पुरुष त्याच्याकडे पाहून फिदी फिदी हसत होते. त्याला काही कळलं नाही, मात्र ते कारण त्या आदिवासींनाच माहीत होते. अरे गोऱ्या बाबानी चांगला प्रसाद दिला रे याला. हो आता पुन्हा नाही यायचं. आपला अस्तंभाचा बाबा असाच आहे, आपल्यांवर कृपा आणि अशा भावण्यांवर अवकृपा. अरे बाबा आस्तंब्यावरचा बाबा आपला आहे. हा, हे या गोऱ्याला आता समजलंच असेल. त्याचं नशीब समज म्हणून सुटला, नाहीतर अस्वल वाघांनी फडसाच पाडला असता. अरे आपला बाबा दयाळू हाय. हे गोऱ्या, आता समजलं का रे तुला? आता तर चांगलंच समजलं असेल. आपल्याला पहिल्याच भेटीत अश्वत्थामा भेटला, त्याने दूध दिले असे सांगणारा गोरा पाहुणा रॉजर आता दुसऱ्या भेटीत मात्र जखमी, जायबंदी आणि अगतिक होऊन परत चालला होता. त्याचं महान संशोधन अर्धवट राहिलं याची खंत तर होतीच, पण अश्वत्थामामुळे मिळालेल्या जखमांचा अभिमान पण होता. जीव वाचला ही देखील सुखद भावना होती. पण तिथे अस्तंबा पर्वतावर अश्वत्थामाची लाडकी बकरी ओरडून अश्वत्थामाला हाका मारत होती आणि वरखेडच्या महादेवाच्या मंदिरातून अस्तंब्याकडे निघालेल्या अश्वत्थामाने बकरीच्या हाका ऐकल्या आणि त्याने तिच्या भाषेत उत्तरही दिले. अगं आलो आलो. मला माहितीये की तो गोरा पाहुणा इथून कायमचा गेल्याने तू अगदी आनंदी झालीयस. माझी लाडकी बकरी आलोच मी. पण हे काय काय अचानक माझ्या डोक्यात स्मृतींचं वादळ का थैमान घालू लागलंय? आलं लक्षात. माझ्या बालपणीचं स्मृतींचं पटल माझ्या सोबत माझी वाट चाललंय. हस्तिनापूर हस्तिनापूर, तात तात आलोच मी. आचार्य द्रोणाचार्य आर्य कुलातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतील. कदाचित एखादी नवीन शस्त्रविद्या शिकवत असतील. तात तात मला देखील नवीन विद्या शिकायची आहे. जे जे तुम्ही माझा मित्र अर्जुनाला शिकवाल ते ते मलाही शिकवा. तात आलोच मी.